आज आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ इम्प्लिसिट फंक्शन काय बघणार आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ इम्प्लिसिट फंक्शन. याच्या अगोदर आपण अल्जेब्रा डेरिव्हेटिव्ह बघितलं, कॉम्पोजिट डेरिव्हेटिव्ह बघितलं आणि लॉगॅरिथमिक फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढला. आता काय बघणार आहे, इम्प्लिसिट फंक्शन. आता इम्प्लिसिट फंक्शन म्हणजे नेमकं काय आधी समजून घ्या, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आतापर्यंत y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 5x असं होतं. म्हणजे लेफ्टला y होता, राईटला x होता. लेफ्टला y, राईटला x होता. आता तसं नाही. इम्प्लिसिट फंक्शन म्हणजे कसे येणार, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 5xy. म्हणजे लेफ्टला पण x, राईटला पण x, लेफ्टला पण y, राईटला पण y. आतापर्यंत फक्त yच येत होता. आता वाय स्क्वेअर येईल, वाय क्यूब येईल, साइन वाय येईल, कॉस वाय येईल. बरोबर, त्याला म्हणायचं इम्प्लिसिट फंक्शन. कसलं इम्प्लिसिट फंक्शन, नीट लक्षात ठेवा. एक्स प्लस एक्स क्यूब वाय प्लस एक्स वाय स्क्वेअर प्लस वाय क्यूब इज इक्वल टू 0. एक्स आणि वाय मिक्सअप आलं की त्याला काय म्हणायचं, इम्प्लिसिट फंक्शन. काय, एक्स आणि वाय मिक्सअप आलं तर त्याला काय म्हणतोय आपण, इम्प्लिसिट फंक्शन. आता डेरिव्हेटिव्ह काढताना रेग्युलर काढतो तसंच कंपोजिट न काढायचं. फक्त रूल काय करायचा, y इज इक्वल टू यू इन टू व्ही. मल्टिप्लिकेशन आला तर मल्टिप्लिकेशनचा रूल. समजा y इज इक्वल टू यू इन टू व्ही आला तर डेरिव्हेटिव्ह कसं काढतो आपण, फर्स्ट फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. आणि सेकंड समजा डिव्हिजन आले तर y इज इक्वल टू यू अपॉन व्ही, देन dy by dx is equal to denominator d by dx of numerator minus numerator d by dx of denominator upon denominator चा स्क्वेअर. म्हणजे ऍडिशन आला ऍडिशनचा रूल, मल्टिप्लिकेशन आलं मल्टिप्लिकेशनचा रूल, डिव्हिजन आला तर डिव्हिजनचा रूल. पण डेरिव्हेटिव्ह कशाने काढायचे आहे, कंपोजिट फंक्शनचाच. ओके, आता बघा, एक 2 ते 3 एक्झाम्पल व्यवस्थित सोडवली ना तुम्हाला काहीच अडचण येणार नाही. बघा इकडं काय केलंय, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर. आता काय करायचं, डेरिव्हेटिव्ह काढायचं. काय म्हणायचं, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. म्हणजे डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स काढायचं. आणि कशानं काढायचं, कंपोजिटनं डेरिव्हेटिव्ह. आता बघा, एक्स स्क्वेअर आहे हा डेरिव्हेटिव्हचा कुठल्या फॉर्म्युल्यात बसतोय, एक्स रेस टू एनच्या. एन एक्स रेस टू एन मायनस 1, पॉवर खाली वरची पॉवर 1 न कमी. त्यामुळे एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय काढलं, 2x. बरोबर, कुणाचं डेरिव्हेटिव्ह काढलं, एक्स स्क्वेअर. कुठल्या फॉर्म्युल्यानं, एक्स रेस टू एन. एक्सच्या ठिकाणी एक्सच आला त्यामुळे पुन्हा डेरिव्हेटिव्ह काढलं नाही. वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह एक्स रेस टू एन प्रमाणे 2y, पण एक्सच्या ठिकाणी काय आलं, y. म्हणजे डी बाय डीएक्स ऑफ वाय. आणि एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह एकटा कॉन्स्टंट आल्यामुळे 0. बरोबर, काय आलं, ए स्क्वेअर. एक्स आहे का ह्यात, नाही. वाय स्क्वेअर आहे, वाय आहे का, नाही. म्हणजे एक्स आणि वाय नाही, म्हणजे कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, 0 असतं. आता आपल्याला फाइंड dy बाय dx, म्हणजे dy बाय dx ची टर्म इथं ठेवायची, बाकी सगळ्या टर्म राईटला न्यायच्या. सो 2y dy बाय dx इज इक्वल टू मायनस 2x. हे प्लस 2x इकडे आल्यामुळे मायनस 2x. आता वी हॅव टू फाइंड dy बाय dx, म्हणजे मायनस 2x. आणि हे 2y इकडं मल्टिप्लाय, इकडे आले काय झालं, डिवाइड. आणि 2 कट केला. सो dy बाय dx इज इक्वल टू मायनस एक्स अपॉन वाय. डेरिव्हेटिव्ह काय केलं बघा, रेग्युलर फॉर्म. एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x, वाय स्क्वेअरचं 2y, पण एक्सच्या ठिकाणी y आल्यामुळे dy बाय dx. ए स्क्वेअरचे 0 आणि dy बाय dx ची टर्म इथं, बाकी सगळी अपोजिट साईडला नेली. ओके, अजून एक एक्झाम्पल घेऊया म्हणजे कन्सेप्ट क्लिअर होईल. बघा, एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर इज इक्वल टू 1. काय करायचं बघा, 1 अपॉन ए स्क्वेअर बाजूला कॉन्स्टंट इंटू व्हेरिएबल आला. म्हणजे ऍडिशनला काय करत होतं बघा, वाय इज इक्वल टू 2 साइन एक्स प्लस 4 कॉस एक्स प्लस 5. हे डेरिव्हेटिव्ह कसं काढत होतं बघा, dy बाय dx इज इक्वल टू कॉन्स्टंट आणि व्हेरिएबल आला तर कॉन्स्टंट कॉमन घ्या आणि डी बाय dx ऑफ साइन एक्स लिहा, प्लस 4 कॉमन घेतलं डी बाय dx ऑफ कॉस एक्स
प्लस एकटा कॉन्स्टंट आला म्हणून 0 घेतला. रूल ॲडिशन लक्षात आला सेम. तर ए स्क्वेअर काय कॉन्स्टंट बरोबर. आता कुठला फॉर्म्युला कुणाचं डेरिव्हेटिव्ह काढायचं एक्स स्क्वेअरचं कुठल्या फॉर्म्युलानं एक्स रेस टू एनच्या पॉवर खाली वरची पॉवर एक त्यामुळं 2x लगेच कुणाचं डेरिव्हेटिव्ह काढलं एक्स स्क्वेअरचं कुठल्या फॉर्म्युलाने एक्स रेस टू एन एकच्या ठिकाणी काय आलं एक्सच त्यामुळं पुन्हा डेरिव्हेटिव्ह काढलं नाही. 1/b² कॉन्स्टंट बाजूला वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह एक्स रेस टू एन प्रमाणे 2y लगेच कुणाचं डेरिव्हेटिव्ह काढलं वाय स्क्वेअरचं कुठल्या फॉर्म्युलानं एक्स रेस टू एन एकच्या ठिकाणी काय आला वाय dy/dx इज इक्वल टू एकटा कॉन्स्टंट आहे म्हणून 0. आता काय करायचं बघा dy/dx ची टर्म फक्त लेफ्टला ठेवायची बाकी सगळ्या टर्म राईटला न्या. म्हणजे बघा 1/b² इंटू 2y dy/dx इज इक्वल टू हा इथं प्लस आहे इकडं आलं की मायनस घ्या हा -2x/a². आता dy/dx काढायचे आहे dy/dx इज इक्वल टू -2x/a² इथं लिहिलं RHS. आता बघा b² इथं डिवाइड आहे इकडं आले काय केलं मल्टिप्लाय केलं 2y इथं मल्टिप्लाय इकडं आले काय केलं डिवाइड. सो मायनस बघा या 2ला हा 2 कट b²/a² कॉमन आणि हा काय लिहिला x/y इंटू dy/dx. कळलं काय केलं कॉन्स्टंट आणि व्हेरिएबल तो मल्टिप्लाय कॉन्स्टंट असेल किंवा डिवाइड असेल तर कॉन्स्टंट बाजूला काढा 1/a² x² डेरिव्हेटिव्ह 2x प्लस 1/b² बाजूला y² 2y dy/dx इज इक्वल टू 0 आणि dy/dx च्या टर्म इथं ठेवल्या बाकी सगळ्या टर्म राईटला नेल्या. अरे अजून एक घेऊन बघूया बाय इकडं x³ प्लस y³ प्लस 4x³ y इज इक्वल टू 0. काय म्हणायचं डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिव्हेटिव्ह काढण्याचे दोनच गोष्टी लक्षात ठेवा. एकटं डेरिव्हेटिव्ह आलं डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह कंपोजिटनं काढा. दोन किंवा दोन पेक्षा जास्त टर्म आल्या मल्टिप्लिकेशन आलं की मल्टिप्लिकेशनचा रोल डिव्हिजन आलं की डिव्हिजनचा रोल राईट. आता नीट बघा काय करतोय इथं एकटं सिंगल फंक्शन आहे x³ कुठला फॉर्म्युला वापरणार एक्स रेस टू एनचा पॉवर खाली वरची पॉवर 1 न कमी त्यामुळं 3x⁻². लगेच कुणाचा डेरिव्हेटिव्ह काढला x³ कुठल्या फॉर्म्युलानं x⁻n एकच्या ठिकाणी एक्सच आलाय म्हणून पुन्हा डेरिव्हेटिव्ह नाही. y³ डेरिव्हेटिव्ह 3y² x⁻n प्रमाणे पण एकच्या ठिकाणी काय आलाय y बघा n म्हणजे 3 आलाय एकच्या ठिकाणी y म्हणजे d/dx/y प्लस आता इथं 4 कॉमन. आता बघा दोन टर्म आलेत आणि त्या मल्टिप्लिकेशन मध्ये आलेत तिथं डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह तुम्हाला काढता येणार नाही. आता दोन टर्म आहेत बघा x³ ॲज इट इज d/dx/y प्लस y ॲज इट इज d/dx/x³. बघा मल्टिप्लिकेशन असल्यामुळे मल्टिप्लिकेशनचा रोल वापरला. एकटा डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढलं एकटा डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढलं एकापेक्षा जास्त आले मल्टिप्लिकेशन आलं मल्टिप्लिकेशनचा रोल डिव्हिजन आला डिव्हिजनचा रोल ॲडिशन आले ॲडिशनचा रोल. त्यासाठी डेरिव्हेटिव्ह बाय अल्जेब्रा ऑफ डेरिव्हेटिव्ह बघा पार्ट सेकंड आपला अतिशय चांगला शिकवला आहे आणि हे 0. आता बघा नेक्स्ट 3x² प्लस 3y² dy/dx प्लस 4. आता बघा x³ y चा डेरिव्हेटिव्ह dy/dx प्लस y ॲज इट इज x³ चा डेरिव्हेटिव्ह 3x² कुठला फॉर्म्युला x⁻n चा पॉवर खाली वरची पॉवर 1 न कमी त्यामुळे 3x⁻². पण एकच्या ठिकाणी एक्सच आलाय त्यामुळे पुन्हा डेरिव्हेटिव्ह काढलं नाही. आता काय करायचं ब्रॅकेट सोडवून घ्यायचे पहिले 3x² प्लस 3y² dy/dx
प्लस 4 इंटू एक्स क्यूब 4x क्यूब dy बाय dx प्लस आत 4 ना मल्टिप्लाय करा 3 4 जा 12 x स्क्वेअर y इज इक्वल टू 0. आता आपल्याला काय काढायचे आहे dy बाय dx काढायचे आहे म्हणजे dy बाय dx च्या टर्म लेफ्टला ठेवा बघा इथं पण dy बाय dx ची टर्म आहे इथं पण dy बाय dx ची टर्म आहे dy बाय dx ची टर्म इथं ठेवा बाकी सगळ्या टर्म राईटला न्या 3y स्क्वेअर dy बाय dx प्लस 4x क्यूब dy बाय dx ह्या dy बाय dx च्या टर्म इथं ठेवल्या बाकी बघा आता हा 3x स्क्वेअर लेफ्टला आहे राईटला नेला प्लसचा मायनस झाला 12x स्क्वेअर y प्लस आहे राईटला नेला 12x स्क्वेअर y. आता ह्यातून dy बाय dx कॉमन काढा आत काय राहिलं बघा 3y स्क्वेअर प्लस 4x क्यूब इथं dy बाय dx काय केलं कॉमन काढलं आणि इथं काय कॉमन निघतंय बघा मायनस साइन कॉमन निघाला बरोबर पुन्हा 3 कॉमन निघाला -3x कॉमन निघाला बरोबर x स्क्वेअर. आता इथं किती राहिला 1 प्लस x स्क्वेअर कॉमन काढला 3 कॉमन काढलाय 4y. नीट बघा काय केलं हा 3x स्क्वेअर इकडे नेला हा 12x स्क्वेअर y इकडे नेला आणि 3x स्क्वेअर कॉमन काढला मायनस कॉमन काढला मायनस कॉमन काढल्यामुळे आतल्या साइन चेंज झालं बरोबर प्लस 3 कॉमन काढल्यामुळे तो 1 राहिला x स्क्वेअर बी कॉमन काढला राईट. आता dy बाय dx इथं ठेवा इज इक्वल टू हा -3x स्क्वेअर 1 प्लस 4y अपॉन इथं मल्टिप्लाय इथं डिवाइड करा 3y स्क्वेअर प्लस 4x स्क्वेअर आणि ह्याला काय म्हणतोय आपण dy बाय dx. नक्की लक्षात आलं बघा किती सोपं आहे नवीन काहीच नाही केलं आपण जसं कंपोजिट डेरिव्हेटिव्हच्या अगोदर शिकवलं तसंच करायचं आहे फक्त काय करायचे आहे 2 पेक्षा जास्त वेळा dy बाय dx आला तर dy बाय dx च्या टर्म लेफ्टला ठेवा त्यातनं dy बाय dx कॉमन काढा आणि कॉमन काढलेला टर्म डिवाइड करा आणि 2 पेक्षा जास्त आलं की मल्टिप्लिकेशन आलं मल्टिप्लिकेशनचा रूल डिव्हिजन आलं डिव्हिजनचा रूल आणि एकटी टर्म आले की डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह आणि ज्या ज्या वेळी डेरिव्हेटिव्ह काढाल त्या वेळेस फॉर्म्युल्याप्रमाणे डेरिव्हेटिव्ह काढा आणि ज्याचं डेरिव्हेटिव्ह काढला त्याची फॉर्म्युला बरोबर कंपॅरिझन करा. थँक्यू व्हेरी मच.